नमस्कार मित्रांनो, शेती 2 एकर, वर्षाला 10 लाख रुपये हे विषय घेतलेला आहे. विषय चांगला होणार आहे. व्हिडिओ चांगला शेवटपर्यंत बघा. मधात स्किप करू नका, काही नका. याच्यातून तुम्हाला सगळी सविस्तर बंदी ए टू झेड माहिती सांगणार आहे. विषय चांगला होणार आहे मित्रांनो. तुम्ही म्हणसान वर्षाला 10 लाख रुपये, 2 एकरातून 10 लाख रुपये कसे भेटतील कसे नाही, हे तुम्हाला आम्ही सांगणार आहे. विषय चांगला होणार आहे मित्रांनो. चला मग, ना वेळ घालता ना टाईमपास केला आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. 2 एकर शेती आहे आणि त्याच्यातून 10 लाख रुपये मिळतात, वर्षातून 10 लाख रुपये. तर हे कसे भेटेल तुम्हाला तुम्हाला वाटत असेल कसे भेटणार कसे नाही, पण हे तुम्हाला मी सगळी सविस्तर बंदी ए टू झेड माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर काय, माझ्या एका मित्राने काय केलेलं आहे, 20 गाई घेतलेल्या आहे आणि 6-6 महिन्याच्या त्या जणलेल्या आहे मित्रांनो. तर ऐकून घ्या, तुम्हाला सगळी त्याच्यातली सांगतो. त्यांनी 20 गाई घेतलेल्या आहेत, तर ते 6-6 महिन्याच्या जणलेल्या आहे. तर जणलेले आहे, तर हे तर काय आहे मित्रांनो, एका दिवसातून ते 100 लिटर दूध, एका म्हणजे सकाळ संध्याकाळ 100 लिटर दूध निघतं मित्रांनो. ते 70 रुपये डेअरीमध्ये 70 रुपयाने जातं मित्रांनो. 70 रुपये. तो आपल्या महिन्याचे होते महिन्याचे होते 2 लाख रुपये होते मित्रांनो. महिन्याचे 2 लाख रुपये. तर 6च महिने आपली गाय दूध देते मित्रांनो, 6 महिन्यासाठी. तर 6 महिन्याचे होते 12 लाख रुपये होते. 12,60,000 रुपये होते मित्रांनो. 12,60,000 आपले असे दुधाचे होते. आणि तिथून नाहीतर आपण शेणखताचे मित्रांनो, शेणखताचे आपले म्हणजे शेणखत आपले 20 गायीमध्ये 40 ट्रिप निघल्या, 40 टाल्या निघल्या. तर ते व्हायला लागले मित्रांनो 6,000 रुपयाने धरले. तर 6,000 होते ते मित्रांनो 2,60,000, 2,40,000 रुपये होते मित्रांनो. किती? 2,40,000 ते. आणि हे 12,60,000 आणि हे 2,40,000. तर असे करून 15 लाख रुपये होते मित्रांनो. 15 लाख रुपये. तर तुम्ही वर्षाचे 15 लाख रुपये, तर त्याच्यातले 5 लाख रुपये आपले असे खर्चाण्यात गेले मित्रांनो. म्हणजे काय, कुटार आणा, काही आणा, ढेपीचे पोते किती आणावं लागते, 12 महिने त्यांची सोय घ्यावी लागते. तर 5 लाख रुपये त्याच्यात गेले मित्रांनो. 5 लाख रुपये त्याच्यात गेले. राहिले खाली 10 लाख रुपये. तर वर्षातून 10 लाख रुपये तुम्ही 5 एकराच्या 10 एकराच्या शेतीला तुम्ही ऐकणार नाही. 2 एकर तुमची शेती ऐकते मित्रांनो. पण तुम्ही हे व्यवसाय करा. गाई घ्या मित्रांनो, गाई घ्या, म्हशी घ्या. त्याच्यातून तुम्ही भरमसाठ पैसा कमवू शकता आणि तुम्ही त्याच्यातून पैसे बी कमवू शकता. आणि 2 एकरामध्ये चारा लावला ना मित्रांनो, तर त्याच्यातून बी पैसे कमवू शकता. म्हणजे तुम्ही कसं केलं, तर 10 एकराचं एकाचं वावर आणि तुमचं 2च एकर शेती, तुम्ही 10 लाख रुपये कमवता मित्रांनो. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे 10 लाख रुपये तुम्ही त्याच्यातून कमवून तुमची हे राहतं मित्रांनो, बचत पैसा राहतो बंदा. त्याच्यात जास्ती फक्त काय नाही, 2 एकरामध्ये चारा लावायचा, घास पेरायचा मित्रांनो, काही दुसरं मक्का गिक्का, कडूळ गिडूळ हे सगळं आपलं असं लावायचं मित्रांनो 2 एकरामध्ये. 2 एकरातून तुम्ही पैसा कमवू शकता. 10 लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा राहतो मित्रांनो, निव्वळ नफा. आणि ते पैसे तुम्ही हे फक्त काय, तुम्हाला आधी स्टार्टिंगला पैसे गुंतवावे लागतात मित्रांनो 20 गाई घ्यासाठी. त्याच्यामुळे थोडीफार आपली हे होते मित्रांनो, पण ते पैसे देऊन जाते मित्रांनो. बघा मग तुम्ही कसा तुम्ही व्यवसाय तुम्ही करू शकता. योग्य प्रकारे तुम्ही ह्या व्यवसायामधून तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता मित्रांनो. सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे, तुम्ही आपले 2 एकरामध्ये तुम्ही हरभरा, गहू, शाळू, मक्का आणि सोयाबीन, कपाशी हे करूच तर हे व्यवसाय केला. याच्यातून तुम्ही चारा वगैरे लावून म्हशी गाई घेतल्या, तर तुम्ही याच्यातून पैसाच पैसा, भक्कळ पैसा राहतो मित्रांनो. तुम्ही म्हणसान असा पैसा कधीच राहणार नाही मित्रांनो. सांगायचं म्हणजे असं आहे तात्पर्य मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.